लोकशाही व्यवस्थेतील विश्वासू न्याय व्यवस्थेला साताऱ्यातील न्यायाधीश लाच प्रकरणानं सुरुंग लावला होता। गेल्या आठवड्यात राज्यभर या प्रकरणानं चांगलीच खळबळ उडाली होती। दरम्यान या प्रकरणात फरार असलेले दोन मुख्य संशयित आरोपी जिल्हा न्यायालयात आता शरण आलेत। दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। मात्र मुख्य आरोपी न्यायमूर्ती धनंजय निकम हे अद्यापही फरार आहेत। तर लाच प्रकरणी न्यायालयात हे शरण आलेले आहेत आणि दोघांनाही आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। पण या प्रकरणातील मुख्य आरोपी न्यायमूर्ती धनंजय निकम हे अद्यापही फरार असल्याचं कळत आहे। परभणी येथे झालेल्या हिंसाचार दरम्यान अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडी दरम्यान मृत्यू झाला होता। त्यानंतर आज त्याच्यावर परभणीच्या जिंतूर रोडवर असलेल्या हिंदू स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते। संभाजीनगरमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा शवविच्छेदन करण्यात आलं आणि आज त्यांचा मृतदेह परभणीत आणण्यात आला। परभणीतील हिंदू स्मशानभूमी इथे अंत्यसंस्कार करण्यात आले।